Hello students, I am Gatkul sir. I have been teaching English since 1996 in Sri Chhatrapati Shivaji Madhyamik Vidyalaya Shivli, Taluka Mahwad, District Pune. Today we are going to learn the language study. Language study is for 10 marks. आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन 1 प्रश्न पहिला हा 10 मार्कासाठी लँग्वेज स्टडीसाठी असेल. याच्यामध्ये तुम्हाला दोन उपप्रश्न असतील, ते म्हणजे क्वेश्चन 1A हा 8 मार्कासाठी असेल आणि क्वेश्चन 1B हा 2 मार्कासाठी असेल. आता आपण क्वेश्चन 1A हा जो असतो याच्यामध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड याच्यामध्ये 6 ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील. 6 activities will be given, but you have to attempt any 4. तुम्हाला 4 सोडवा असे सांगतात, परंतु विद्यार्थ्यांनो 6च्या 6 सोडवा. त्याच्यामधले जे 4 बरोबर असतील त्याचे मार्क्स पकडले जातील. एव्हरी ॲक्टिव्हिटी कॅरीज 2 मार्क्स. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क्स असतील. क्वेश्चन 1B जो असतो तो डू ॲज डायरेक्टेड 2 मार्कासाठी असतो. त्याच्यामध्ये B1 हा 1 मार्कासाठी असतो आणि B2 हा 1 मार्कासाठी असतो. B1 मध्ये तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटीज विल बी गिवन आणि यू हॅव टू अटेम्प्ट एनी वन. 2 ॲक्टिव्हिटीज किंवा 2 उपप्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 1 सोडवायचा आहे. B2 मध्ये देखील 2 ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील, त्यापैकी देखील 1 सोडवायचा 1 मार्कासाठी. जर तुम्ही 2 सोडवले तर त्याच्यापैकी एकाचे मार्क्स त्याच्यामध्ये गृहीत धरले जातील. द ॲक्टिव्हिटीज विल बी गिवन तुम्हाला जे दिल्या जातील त्या ॲक्टिव्हिटी त्या सिम्पल, मीडियम आणि चॅलेंजेबल अशा 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी असतील. तुम्हाला क्वेश्चन 1A मध्ये सिम्पल आणि मीडियम असतील, तर क्वेश्चन 1B मध्ये तुम्हाला चॅलेंजेबल ॲक्टिव्हिटीज असतील. अशा प्रकारचे तुम्हाला लँग्वेज स्टडी हा 10 मार्कासाठीचा प्रश्न असेल. प्रश्न पहिल्यामध्ये जो ए प्रश्न असतो, उपप्रश्न जो असतो किंवा त्याला डू ॲज डायरेक्टेड हा 8 मार्कासाठी असेल. याच्यामध्ये तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज विचारले जातील, त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचे 4 ॲक्टिव्हिटीज सोडवायचे. A1 हा त्याच्यामधला कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स हा 2 मार्कासाठी असेल उपप्रश्न किंवा ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये 4 वर्ड्स विल बी गिवन. तुम्हाला 4 शब्द दिले जातील आणि यू हॅव टू फिल द मिसिंग लेटर. तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये जे मिसिंग लेटर आहे ते फिल करायचंय. तुम्हाला अशा प्रकारचे कुठलेही 4 शब्द दिले जातील, त्याचं उत्तर लिहित असताना मुलांनो काय करा, एकाखाली एक लिहा, की जेणेकरून जे एक्झामिनर आहे त्यांना तपासताना त्रास होणार नाही. लगेच तुम्हाला अर्धा मार्काचं ते क्रेडिट देतील. अशा प्रकारे हा 2 मार्काची ॲक्टिव्हिटी असेल A1. आणि याची जर प्रॅक्टिस करायची असेल तर आणि खाली तुम्हाला एक्झरसाइज म्हणून मी अधिकचे 4 शब्द दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स पण इकडे दिलेले आहेत. याची जर प्रॅक्टिस करायची असेल तर मुलांनो तुम्हाला जी मार्जिनल वर्ड्स दिलेले आहेत आपल्या लेसनच्या बाजूला मार्जिनमध्ये, त्या मार्जिनल वर्ड्सचे तुम्ही काय करू शकता, तुमच्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर तुम्ही काय करू शकता, ते दररोज 4-8 शब्दाचे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर डू ॲज डायरेक्टेड मधील A2 अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ही 2 मार्कासाठी ॲक्टिव्हिटी असते किंवा उपप्रश्न असतो. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात किंवा 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. वर्ड्स बिगिनिंग विथ द डिफरंट लेटर्स 1 मार्कासाठी असेल आणि वर्ड्स बिगिनिंग विथ द सेम लेटर्स तुम्हाला 4 वर्ड्स विल बी गिवन इन इच. प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील आणि त्याची तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्ही 5वी पासून शिकलेले आहे. उदाहरणार्थ अशा प्रकारचे 4 शब्द दिलेले असतील. आता आपण पाहतोय वर्ड्स बिगिनिंग विथ द डिफरंट लेटर्स. आता इथं जे 4 शब्द दिलेले आहेत हे वेगवेगळ्या अक्षराने सुरू झालेले आहेत. इथं P न, इथं E न, इथं A न, इथं R न. तर आपण ज्यावेळेस
ही जी अल्फाबेटिकल ऑर्डर सोडवतो, वर्ड्स बिगिनिंग विथ अ डिफरंट लेटर्स, तर त्यावेळेस काय करायचं, ए बी सी डी आपण म्हणायची, ए बी सी, आता एच आहे, डी ई आहे, ई एक्झॅक्ट, परत कुठला आहे, ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी, तुम्हाला शिकलेले तुम्ही ही, आलं का लक्षात. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर ही वर्ड्स बिगिनिंग विथ द डिफरंट लेटर्स ही अल्फाबेटिकल ऑर्डर लिहू शकता. परंतु त्याच्यामध्ये जी दुसरी ऍक्टिव्हिटी, वर्ड्स बिगिनिंग विथ द सेम लेटर, थोडीशी कठीण वाटते, कारण एकाच अक्षराने ते शब्द सुरू झालेले असतात बघा. मंकी, मून, मॉर्निंग, मोल सगळे यम न सुरू झालेले. तर अशा वेळेस काय करायचं, आता आपण पहिला अक्षर शम यम यम यम, बरोबर आहे. दुसऱ्या अक्षराकडे बघा, ओ ओ ओ, बरोबर आहे. मग ओ, मग तिसरं अक्षर बघायचं, दुसरं अक्षर लिहून घेतलं. तिसऱ्या अक्षराकडे पहा, यल यम, आता सुरुवातीला यल येत आहे म्हणून मोल, नंतर मून घेतला, ओ नंतर कुठला येत आहे, यान मंकी, परत आर मॉर्निंग. अशा प्रकारे लिहिताना असं लिहा किंवा असं लिहा, तुम्हाला सोपी जाईल. खाली एक्झरसाइज म्हणून तुम्हाला अशा प्रकारे या 4 शब्द दिलेले आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्ही 5वी पासून शिकलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय ती अवघड ऍक्टिव्हिटी नाही, इट इज अ सिंपल ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन 1A मध्ये A3 जी ऍक्टिव्हिटी आहे, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. इट इज फॉर पंक्च्युअर द फॉलोइंग. इट इज फॉर 2 मार्क्स. पंक्च्युअर द फॉलोइंग, खाली दिलेले वाक्यामध्ये विराम चिन्हांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा, अशा प्रकारचं वाक्य असतं. हे वाक्य सोडवत असताना यू हॅव टू यूज द पंक्च्युएशन मार्क्स. तुम्हाला जे पंक्च्युएशन मार्क्स आहे, कॅपिटल लेटर्स, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, फुल स्टॉप, जे काय पंक्च्युएशन मार्क्स आहेत त्यांचा वापर तुम्ही करायचा आहे. याच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्टची जी वाक्य असतात, डायरेक्ट स्पीचमधली जी वाक्य असतात त्याची प्रॅक्टिस करा. आता उदाहरणार्थ इथं तुम्हाला काय केली जातात, 2 वाक्य 2 मार्कासाठी विचारली जातात. आता इथं बघा, द ग्रीक्स हॅव गॉन दे सेड. आता सोडवत असताना दे सेड म्हणजे म्हटलेलं वाक्य कुणी तर डायरेक्ट स्पीच आहे. मग द ग्रीक, आता डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहायचा, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा वगैरे वापर करायचा आहे. आता इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, कुठलंही वाक्य डबल इन्व्हर्टेड दुहेरी अवतरण चिन्हातल्या वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटर्सने होते, ते तुम्हाला माहितच आहे. म्हणून द ग्रीक्स, आता ग्रीक्स हे नाव नाही, प्रॉपर नाव नाही, म्हणून काय केलं, जी कॅपिटल, द ग्रीक्स हॅव गॉन, वाक्य पूर्ण. मग तिथं काय केलं आपण, डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण केला. वाक्य पूर्ण झाले का नाही, म्हणून काय दिला, कॉमा दिला, दे सेड, आणि शेवटी फुल स्टॉप दिला. दुसरं वाक्य अशाच प्रकारचं बघा, इज दॅट सो शेड मिस्टेस श्रीवास्तव. मग आता इज दॅट सो हे काय हो, येस नो क्वेश्चन आहे. मग याला आपण सुरुवातीलाच काय केलेलं आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा, इज चा आय कॅपिटल, इज दॅट सो, नंतर क्वेश्चन मार्कचा उपयोग केला, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केला तिथं, परत कॉमा दिला, सेड मिसेस मिस्ट्रेसचं काय केलेलं आहे, इथं शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे, म्हणून एम कॅपिटल MRS आणि मिस्ट्रेसचं शॉर्ट फॉर्म असल्यामुळं मिसेसचा फुल स्टॉप दिला, श्रीवास्तवचं एस कॅपिटल काढलं आणि शेवटी फुल स्टॉप दिला. आता याचे जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत, तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे डायलॉग्स पाहू शकता, तुम्ही पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग करू शकता. आता इयत्ता 9वी मध्ये पान नंबर आपल्या पुस्तकामध्ये 130 आणि 131 वर काही येलो पेजेस दिलेले आहेत बघा, पंक्च्युएशन्स दिलेले आहेत, त्याचा तुम्ही थोडासा अभ्यास करा आणि अभ्यास करून तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे पंक्च्युएशन मार्क्ससाठी तुम्ही दररोज 2-2, 4-4 वाक्य जर सोडवली, डायरेक्ट इनडायरेक्टचा अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला आउट ऑफ म्हणजे 2 पैकी 2 मार्क्स मिळाले, काहीच हरकत नाही. याच्यामध्ये तुम्ही विविध पंक्च्युएशन मार्क्स वापरा. लक्षात ठेवा, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, फुल स्टॉप, विविध प्रकारचे कोटेशन मार्क्स, नंतर कॉमा, फुल स्टॉप, हायपन, जे काय असेल ते सर्व पंक्च्युएशन मार्क्स काय करायचे, वापर करायचे. आलं का लक्षात? A4 ही अतिशय महत्त्वाची ऍक्टिव्हिटी. याच्यामध्ये मेक 4 मिनिंगफुल वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स
युजिंग द लेटर्स इन द वर्ड. आणि तुम्हाला एखादा शब्द दिलेला असेल की जो 10-12 अक्षराचा शब्द दिलेला असेल, त्या शब्दामधून तुम्हाला कमीत कमी 3 अक्षरी, 2 अक्षरी चालत नाहीत, कमीत कमी मिनिमम 3 लेटर्स असे तुम्हाला 4 शब्द तयार करायचे. आता इथं मोशनलेस हा शब्द दिलेला, याच्यावरून मोशन तयार झाला, लेस झाला, म्हणजे 2 तर याच्यातच आहे. नंतर MOON, MOLE मोल, टाइम, नॉट, लेट, सोल्ड, सम अशा प्रकारचे, म्हणजे एका शब्दापासून कमीत कमी 10 ते 15 शब्द तयार होतील असा कुठलाही एक शब्द दिलेला असतो. आता A5 मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली जाते किंवा उपप्रश्न दिला जातो, तो असतो राईट द रिलेटेड वर्ड्स. इट इज फॉर 2 मार्क्स. आता राईट द रिलेटेड वर्ड्स, रिलेटेड वर्ड्स तुम्ही काय करू शकता, 5वी पासून लिहिता असता, परंतु 5वी ते 8वी साठी तुम्ही कुठलेही रिलेटेड वर्ड्स लिहू शकता. परंतु इथे रिलेटेड वर्ड्स दिल्या जे विचारलेले असतात ते तुम्हाला काय केलेलं असतं, एखादं ऍडजेक्टिव्ह. आता इथं बघा स्मार्ट हे ऍडजेक्टिव्ह दिलंय आणि तुम्हाला नाउन लिहायचे, बरोबर की नाही. मग इथं स्मार्ट सिटी, स्मार्ट गोल्ड, स्मार्ट बॉय, स्मार्ट स्कूल, हे दीज आर द नाउन्स, रिलेटेड नाउन्स टू द ऍडजेक्टिव्ह. काय वेळेस ते काय करतात, नाउन देतात आणि वर्ब लिहायला सांगतात. आता इथं पोयम, मग त्यांना वर्ब लिहिलेत कुठले रे, रीड म्हणजे रीड द पोयम, रिसाइट द पोयम, सिंग द पोयम, राईट द पोयम, म्हणजे वर्ब. रिलेटेड वर्ड्स कुठले लिहिलेले आहेत, वर्ब्स लिहिलेले आहेत. तुम्हाला काय वेळेस राईट द रिलेटेड, आता एखादं वर्ब दिलं जातात, आता सिंग हे इथं वर्ब दिलेलं आहे, तर तुम्हाला रिलेटेड ॲडव्हर्ब्स लिहायला सांगतील. तिथं वर्ड ॲडव्हर्ब्स दिलेले आहेत बघा, सिंग लाऊडली, प्रॉपरली, स्वीटली, करेक्टली, अशा प्रकारचे ते ॲडव्हर्ब्स लिहायला सांगतील. म्हणजे नाउन देतील, वर्ब्स लिहा, वर्ब देतील, नाउन लिहा, अशा प्रकारे ते काहीही सांगतील, तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही वेळेस ॲडजेक्टिव्ह देतील, नाउन लिहायला सांगतील. असे ॲक्टिव्हिटी राईट द रिलेटेड वर्ड्स, याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एखादा डायग्राम दिला जाईल आणि इट इज फॉर 2 मार्क्स. आता क्वेश्चन ए मध्ये तुम्हाला शेवटची ॲक्टिव्हिटी असेल 6A6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ डॅश. आता इथं डॅश का लिहिलंय, इथं सांगू शकता ते कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडव्हर्ब्स, अशा प्रकारे सांगू शकतात. आणि तुम्हाला बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता प्रिव्हियस म्हणलं की बऱ्याच जणांना प्रिव्हियसचा अर्थ कळत नाही. प्रिव्हियस म्हणजे मागचा जो शब्द असेल त्याच्या शेवटच्या अक्षरावरून काय करायचा, दुसरा शब्द सुरू करायचा आहे. आता राईट मिनिमम 4 वर्ड्स, कमीत कमी 4 शब्द लिहायचे. आता वर्ड चेन ऑफ वर्ड, आता वर्ड चेन ऑफ वर्ड तुम्हाला इथे एक वर्ड दिलेला आहे स्टार, त्याचा लास्ट लेटर कुठलं आहे, टी. मग आता स्टार्ट वरून टी वरून कुठला होतोय, टे. लास्ट अक्षर कुठलं आहे, ई वरनं ईट, टी आता लास्ट लेटर आहे त्याच्यावरून टेस्ट, ई आलं बघा लास्टला. ई वरून एक्सपांड, डी आलं, डी लास्ट लेटर आहे, डी वरून लास्ट कुठला होईल, डिग वर्ब. नंतर जी आलंय, जी वरून वर्ब कुठला आहे, ग्रास. अशा प्रकारे तुम्ही वर्ड चेन ऑफ वर्बची सोडू शकता. वर्ड चेन ऑफ नाउन दिलेले असतील, कुठलेही नाउन्स लिहा 4. आता इथं स्कूल दिलंय, यल लास्ट लेटर यल आहे, लायन. एन वरून नेस, टी वरून टायगर, आर राहिलं, आर वरून रॅबिट, टी लास्ट लेटर आहे, टेबल, ई लास्ट लेटर आहे, ईगल. असं वर्ड चेन ऑफ नाउन. वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह विचारली जाऊ शकते कधी कधी. मग आता उदाहरणार्थ इथं तुम्हाला स्मॉल दिला असेल आणि मग स्मॉलचं यल लास्ट वरून आता ॲडजेक्टिव्ह स्मॉल, यल वरून लेझी, वाय वरून येल्लो, येल्लोचं डब्ल्यू लास्ट लेटर आहे, विंडी, वाय लास्ट लेटर आहे, यम्मी. अशा प्रकारे तुम्हाला ते काय करू शकतात, वर्ड चेन विचारू शकतात. याची प्रॅक्टिस आपण काय केली पाहिजे,
तुम्ही ज्या शब्दाच्या भेंड्या वगैरे खेळत होता, जी वर्ड गेम आहे ते गेममधून तुम्ही तुमच्या मित्राबरोबर याची प्रॅक्टिस करू शकता आणि कुठली वर्ड चेन विचारली हे लक्षात घेऊन सोडवा. अशा प्रकारे क्वेश्चन 1A याच्यामध्ये 6 ॲक्टिव्हिटीज आपण पाहिलेल्या आहेत. 6 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील, त्यापैकी 6च्या 6 सोडवा. त्यापैकी 4 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला काय केल्या जातील, ज्या बरोबर असतील त्यांचे मार्क्स दिले जातील आणि 6च्या 6 बरोबर असतील तर तुमचे 6 पैकी फक्त 4चेच मार्क 8 होतील. प्रत्येक ॲक्टिव्हिटी 2 मार्काला आहे, प्रत्येक उपप्रश्न 2 मार्काला आहे. अशा प्रकारे क्वेश्चन 1A हा 8 मार्कासाठी असेल आणि नंतर क्वेश्चन B हा 2 मार्कासाठी असेल. आपण आता क्वेश्चन 1B डू ॲज डायरेक्टेड हा किती मार्कासाठी, 2 मार्कासाठी असतो. याच्यामध्ये B1 हा 1 मार्कासाठी असतो आणि B2 हा 1 मार्कासाठी असतो. B1 मध्ये तुम्हाला काय केलेले असतात, 2 ॲक्टिव्हिटी दिलेले असतात, त्याच्यापैकी 1 सोडवायची. अटेम्प्ट एनी 1. पहिली ॲक्टिव्हिटी असते मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज डॅश. कुठली तरी एक फ्रेज दिलेली असेल आणि त्या फ्रेजचा वापर तुम्ही काय करायचा आहे, तुमच्या वाक्यामध्ये करायचा आहे आणि फ्रेज वाक्यामध्ये वापरल्यानंतर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. उदाहरणार्थ इथे दिलेले टू बी अफ्रेड ऑफ म्हणजे भीती वाटणे. मग आपण असं आता टू बी आलं की टू बीचं सहाय्यकारी क्रियापद करता लिहून. मग सी इज अफ्रेड ऑफ द डार्कनेस, ही इज अफ्रेड ऑफ द डार्कनेस. अलग लक्षात, दे आर अफ्रेड ऑफ द डार्कनेस, आय एम अफ्रेड ऑफ द डार्कनेस, वी आर अफ्रेड ऑफ द डार्कनेस, यू आर अफ्रेड ऑफ द डार्कनेस. अशा प्रकारे तुम्ही याची कितीतरी वाक्य करू शकता. किंवा दुसरी एखादी फ्रेज दिलेली असेल टू लुक आफ्टर, टू टेक केअर ऑफ, कुठल्याही फ्रेजेस देऊ द्या, त्या फ्रेजेसवरून तुम्ही काय करायचं आहे, एक वाक्य बनवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. ही इज लुकिंग आफ्टर हिज गार्डन किंवा ही लुक्स आफ्टर हिज बुक्स. अशा प्रकारे तुम्ही ती फ्रेज वापरू शकता. किंवा जर फ्रेजेस तुम्हाला वापरायला अवघड वाटत असेल तर त्याच्यानंतर आता ही चॅलेंजेबल ॲक्टिव्हिटी, पण एक लक्षात घ्या, सर्वात अवघड वाटणारी जरी ॲक्टिव्हिटी असली तर सर्वात सोपी आहे ना. आता इकडे बघा, ॲडिंग अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. सर्वात अवघड आहे आणि सर्वात सोपी पण ॲक्टिव्हिटी आहे. तर इकडे तुम्हाला काय केलेलं असतं, एक वाक्य दिलेलं असतं आणि ते वाक्यला क्लॉज जोडायचा आहे, सबऑर्डिनेट क्लॉज जोडायचा आहे. आता इथं वाक्य दिले बघा, आय सॉ अ स्मॉल बॉय. आता मुलांनो कधीही काय करा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडा. हू, हुम, हुज, विच अशानं जोडत चालायचं. आता इथं बघा, आय सॉ अ स्मॉल बॉय हू सॅंग ऑन टीव्ही. मी एक मुलगा पाहिला की ज्यानं टीव्हीवर गाणं गायलं होतं. अलग लक्षात. किंवा संगीता इज अ स्टुडंट हू इज द बेस्ट प्लेयर. आय मेट अ गर्ल हू इज माय स्टुडंट. आय मेट अ बॉय हू इज अ बेस्ट प्लेयर. आय मेट किरण हू इज द बेस्ट सिंगर. आय मेट सुमिता हू इज द बेस्ट डान्सर. अशा प्रकारे. किंवा रवींद्रनाथ टागोर इज अ रायटर किंवा रवींद्रनाथ टागोर इज अ पोएट. हुज, आता हुज न वाक्य जोडतोय बघा, हुज गीतांजली गॉट नोबेल प्राइज इन 1913. अशा प्रकारे तुम्ही क्लॉज जोडू शकता. अतिशय सोपा प्रकारे, जरा थोडीशी प्रॅक्टिस करायला लागते. रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे तुम्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडा, हू, हुम, हुज, विच ना, आणि सोप्या प्रकारे तुम्ही याला 1 मार्क या दोन्हीपैकी मिळवू शकता. B1 मध्ये B2, क्वेश्चन 1 मध्ये B2 याच्यामध्ये 2 ॲक्टिव्हिटीज किंवा 2 उपप्रश्न दिलेले असतील 1 मार्कासाठी. त्याच्यापैकी फक्त एकच ॲक्टिव्हिटी सोडवायची, कारण B1 मध्ये 2 ॲक्टिव्हिटी दिली त्या तिथं 1 मार्क आणि B2 मध्ये 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली ॲक्टिव्हिटी असते ॲड प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग, ऑर सफिक्स म्हणजे प्रत्यय, टू मेक अ न्यू वर्ड. नवीन शब्द बनवण्यासाठी तुम्ही प्रिफिक्स किंवा सफिक्सचा वापर करा आणि नवीन शब्द बनवा. उदाहरणार्थ इथं शब्द दिलेला आहे सेलिब्रेट आणि सक्सेस, तर तुम्हाला सफिक्स जोडायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता, सेलिब्रेट, सेलिब्रेशन. तुम्ही सफिक्स जोडलेला आहे. सक्सेस, सक्सेसफुल, फुल हे काय केलेलं आहे तुम्ही सफिक्स जोडलेला आहे. किंवा तुम्हाला काय वेळेस
आता इथं प्रॅक्टिससाठी तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत बघा, करेक्ट आणि जॉय. तुम्हाला प्रिफिक्स जोडायचा आहे. करेक्टला प्रिफिक्स कुठला जोडू शकताय? इनकरेक्ट. जॉयला एन्जॉय, इथं एन आणि इथं आयन, अशा प्रकारचे तुम्ही प्रिफिक्स जोडलेले आहेत. जर ही ऍक्टिव्हिटी प्रिफिक्स सफिक्स जोडणं ही अतिशय सोपी ऍक्टिव्हिटी आहे, 1 मार्क इजी मिळू शकतो. जर ती नाही वाटली तुम्हाला, तुम्ही त्याला ऑर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे B2 मध्येच दुसरी, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला 2 शब्द दिले जातील आणि त्याच्यापैकी एका शब्दावरून काय करायचं आहे, 1 मार्कासाठी 1 वाक्य तयार करायचं आहे. उदाहरणार्थ इथं दिलंय सेलिब्रेट आणि सक्सेस. तर पहिलं वाक्य तुम्ही करू शकता, वी सेलिब्रेट गणेश चतुर्थी एव्हरी इयर. किंवा आता सक्सेस शब्द वापरायचा आहे, ही विल गेट सक्सेस इन द एक्झाम. अशा प्रकारे आपण क्वेश्चन 1 मध्ये ए, क्वेश्चन 1 बी आणि क्वेश्चन 1 ए मध्ये 6 ऍक्टिव्हिटी दिल्या जातील. त्याच्यामधल्या 4 सोडवायच्या. तुम्ही 6च्या 6 सोडवा, 4 बरोबर असतील त्यांचे मार्क्स मिळतील. आणि क्वेश्चन 1 बी मध्ये तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी विचारले जातील. आता बी मध्ये B1 मध्ये 2 ऍक्टिव्हिटी आणि B2 मध्ये 2 ऍक्टिव्हिटी असतील. तर B1 मध्ये 1 सोडवायची आणि B2 मध्ये 1 सोडवायची. 1-1 मार्कसाठी ती प्रत्येक ऍक्टिव्हिटी किंवा उपप्रश्न असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्राला शेअर करून त्याला देखील सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.